नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या वतीने परभणीत शेतकरी संवाद मेळाव्याचे मंगळवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या सभामंडपाचे उद्घाटन दिनांक 3 जुलै रोजी जिल्हा प्रमुख विलास कदम, गंगा प्रसाद आनेराव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभापती पंढरीनाथ घोले, अतुल सरोदे, भगवान धस, व्यंकट शिंदे, पांडुरंग खिल्लारे, संजय सारणीकर, विजय भालेराव, शुभम पाष्टे, प्रदीप भालेराव, माणिक पोंडे, रमेश दळवी, सचिन पाटील, सुभाष माने, बाळू मोठे, शेखर सवंडकर, धनंजय देशमुख, रामप्रसाद रणेर, भालेराव, दिनेश शर्मा आदींच्या उपस्थिती होती. या शेतकरी मेळाव्याला शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीत सभा घेतली होती. याच पार्श्वभूमीवर आता शेतकरी संवाद मेळाव्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परभणीत विचारधारेवर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यशस्वी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे शेतकरी मेळावा घेण्यासाठी 7 तारखेला या पर्वती नगरीमध्ये येणार आहेत. तुम्हाला माहिती आहे, अशात या जिल्ह्याचे लोकनेते मागच्या 25 वर्षापासून ज्यांची या जिल्ह्यावर सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्यांची तळमळ असते, असे लोकनेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्येच त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि त्यांनी प्रवेश केल्यानंतर हजारो कार्यकर्त्यासहित अनेक या जिल्ह्यातील तुम्हाला घडामोडी बघायला भेटतील. अनेक जणांचे प्रवेश होतील आणि एक मोठा शेतकरी मेळावा हा 7 तारखेला होणार आहे. त्या अनुषंगानं एवढा मोठा महाराष्ट्र राज्याचा ज्याची देशानं जगानं नोंद घेतली असा नेता येत आहे. आणि भव्य दिव्य जिथे की लोकसभेची मोठमोठ्या ज्यांची बाळासाहेबांची आदरणीय त्यांच्याशिवाय इथं कोणाची सभा झाली नाही, त्याच्यानंतर पक्षप्रमुखाची झाली. आता या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची स्टेडियममध्ये भव्य सभा होणार आहे. त्याची तयारी म्हणून आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशालरावजी कदम, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या भूमिपूजनाची सुरुवात झाली. एकनाथ शिंदे साहेबांसोबत अजून कोण कोण येणार मान्यवर मंत्री? आणखीन काही प्रोटोकॉल आला नाही. निश्चितच 1-2 मंत्री महोदय येतील. साहेब आले म्हणजे सगळं मराठवाड्यातले मंत्री महोदय येऊ शकतात. त्याच्यामुळे आज काही त्याचं आलेलं नाही. एकनाथजी शिंदे साहेब त्याची पूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एक संवाद साधणार आहेत. ज्या शेती संदर्भात ज्या काही योजना असतील, शेतकऱ्यांच्या ज्या काही भाडी अडचणी असतील त्याशी जाणून घेणार आहेत. त्याच्यावर काही निघतंय का बोलणार आहेत त्या दिवशी त्यांना. तर आम्हाला शेतकऱ्यांना एकच आव्हान करायचं की सगळ्या शेतकऱ्यांना त्याविषयी सभेला येण्याचा प्रयत्न करावा. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.